साधी, सिंपल, झटपट आणि कुरकुरीत अशी नॉनव्हेज रेसिपी मांदेली फ्राय. मांदेली फ्राय खूप टेस्टी होते, खूप लवकर होते आणि खायला पण छान लागते. आणि बरं का, आपली स्तुती पण होते. चला रेसिपी सांगते. त्याच्या पहिले हे ऐका आता तुम्ही यांच्याच तोंडून. मस्त कुरकुरीत आणि टेस्टी. मांदेली छान धुवून घ्यायची आणि तिच्यावर कोकम आगळ टाकायचा. तुमच्याकडे ते नसेल तर लिंबाचा रसही चालेल किंवा थोडंसं व्हिनेगर पण चालेल. आता हिच्यावर आपल्याला धने पावडर, हळद, आवडीनुसार तिखट, तुम्हाला कसं हवं त्यानुसार, कांदा लसूण मसाला, मीठ, थोडंसं गरम मसाला, हे तुमच्या आवडीनुसार घ्या सर्व, आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर. बस हे सगळं मांदेलीला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि हे मुरण्यासाठी अर्धा एक तासासाठी ठेवून द्यायचं. बघा अर्धा एक तासाने आपल्याला याला फ्राय करायला घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यासाठी काय हवं ते सांगते. मी बेसन घेतलं 2 चमचे आणि रवा घेतला 2 चमचे. बघा आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं तिखट. तुम्हाला जसं आवडेल तसं घ्या. जास्त आवडत असेल जास्त तिखट घ्या. आता याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे मांदेलीला लावून घ्यायचं. बघा आणि हे तसंच 10 मिनटं आणखीन ठेवून द्यायचं, म्हणजे हे लावल्यानंतर. बघा रव्याने एक कुरकुरीतपणा येतो आणि रवा आणि बेसन लावल्यामुळे ते चिपकून बसते मांदेलीला. एक पॅन घ्यायचा आहे, त्या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. तेल पण आपल्याला जास्त लागत नाही. तुम्हाला तळायचं असेल तर मग जास्त, आपल्याला फ्राय करायचं आहे, सेलो फ्राय, म्हणून कमीच तेल लागते. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण हे टाकलं आहे तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये मांदेली टाकली. हे 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं छानपैकी. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. पहिले फास्ट ठेवायचा, नंतर थोडा मध्यम आचेवर करायचा. आता उलट सुलट करूयात, कारण याला दुसऱ्या साईडनं पण होऊ द्यायचं आहे, म्हणून आपल्याला त्याला पलटून घेऊयात. बघा हलक्या हाताने करायचं आहे.
बघा असं खमंग फ्राय करायचं छानपैकी. नंतर कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचं. झाली की हो आपली मांदेली तयार. या खायला. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर, बरं का. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार. धन्यवाद. चला, ओके, बाय.